ही त्या ठिकाणी कामगिरी. प्रफुल्ल घरत आपण पाहिला तो फलंदाज ज्याने लॉंग लेगच्या दिशेने चेंडू खेळला गेला होता. हा चेंडू आताचा मात्र आपण पाहिला बॅटच्या पट्ट्यात तितकासा चांगला होता. सेलिब्रेटरच्या दिशेने चेंडू जातो. ड्राईव्ह केलं ऑफ ड्राईव्ह एका धावीसाठी एकदा मिनिटं ते निश्चित प्रफुल्ल घरत याला. प्रफुल्ल घरत याची वैयक्तिक धावसंख्या 7, संघाची धावसंख्या 1 ने वाढते. एकूण धावसंख्या 13 ही अशुभ धावसंख्या आपण पाहू शकता. अशुभ धावसंख्या विराजमान या ठिकाणी पाहू शकता. तो मंगेश स्पोर्ट्स कोपर या ठिकाणी प्रथम फलंदाजी करत असताना सामना करेल. मात्र आता फलंदाज डावकर बारक्या मात्र वैयक्तिक 6 धावसंख्येवर. दुसऱ्या षटकाचा मध्ये आपण क्षेत्ररक्षणाची जर विवेचना पाहिले तर 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. आणि मोरावे यांकडून गोलंदाज यावी सज्ज आहे योगेश कोळी. डावकर फलंदाजी क्षेत्ररक्षक विवेचना शॉर्टमॅन शॉर्ट गली शॉर्ट पॉईंट एक डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक मिडऑफ. हा चेंडू केलाय डीप फाईन लेग सीमारेच्या पलीकडे आणि हा शानदार चौकार 4 धावांसाठी. पत्रकार सन्माननीय माधवरावजी पाटील साहेब यांचं देखील आगमन त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. तसेच बेलपाड्याचे महेशजी पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन त्यांचं देखील आम्ही स्वागत करत आहोत. अतिथी कक्षामध्ये येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचं आम्ही हिंदू संस्कृतीप्रमाणे निश्चित अतिथी देवो भव ही संस्कृती आपण पाहता. दरम्यान मैदानाकडे आपण पाहिलं तर हा चेंडू एका धावेसाठी गेलाय. यात निश्चित स्क्वेअर लीगच्या दिशेने आपण पाहिलं शकता 1 धाव मिळते संघाला आणि अशा प्रकारे धावसंख्येत 1 ने वाढ होते. मंगेश स्पोर्ट्स कोपर संघाची धावसंख्या जाऊन बसते ती 18च्या घरामध्ये. 1 धाव मिळते ती फलंदाज बारक्या मात्र त्याची वैयक्तिक धावसंख्या 8, 11 धावा 2 चौकाराचा समावेश आणि प्रफुल्ल घरत वैयक्तिक चौकाराच्या मध्ये खेळतोय 6 या धावसंख्येवर. गोलंदाज तयार योगेश कोळी. मोरावे यांकडून या स्पर्धेमध्ये मोरावे एंड आणि बामणडोंगरी एंड आपण पाहू शकता. दरम्यान हा चेंडू उजव्या हाताने फलंदाज आपण पाहिला प्रफुल्ल या विपीट झाला उरलेला यशस्वी पूर्ण करतोय. निदावलेले सांगता होते ऑनसाइड क्षेत्ररक्षक जरा पाहिलं शॉर्ट फायनल आपण पाहू शकता. डीप स्क्वेअर लेग लॉंग लेग एक शॉर्ट मिड विकेट आणि एक वाडिश लॉंग ऑन. विवेचना ऑन साईडला ऑफ साईडला मात्र 5 क्षेत्ररक्षक. दरम्यान हा चेंडू आता चेंडू मात्र आपण पाहिलं चेंडूला मिडऑफच्या दिशेने घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय तोपर्यंत एका धावीचं योगदान मिळते ते प्रफुल्ल याच्या धावसंख्येत 1 ने बदल. त्याची वैयक्तिक 7, संघाची धावसंख्या 1 ने वाढते. 19 धावसंख्या धावफलकावर 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. गोलीचं पृथक्करण आपण पाहिलं योगेश कोळी याचं याने वैयक्तिक पहिलं संघाचं 200 षटक फेकलंय. या षटकामध्ये थोडंसं मागडे षटक फेकलं 11 धावा दिल्या आणि त्याला कोणतीही सफलता नाहीये. रोहित कडू यांनी पहिले षटक फेकलं होतं. या षटकामध्ये त्यांनी तब्बल 8 धावा दिल्या होत्या आणि मराठी षटकाच्या सामन्यामध्ये आपण नेहमी पाहता 7 धावा देणार गोलंदाज हा चांगला गोलंदाज मानला जातो. 2 षटकानंतर पाणी निश्चित मैदानात जर आवश्यकता असेल तर मिळू शकेल. मात्र त्यांचा 12वा खेळाडू या ठिकाणी मैदानात जाईल याची आपण नोंद घ्यायची आहे. पंचांची परवानगी घ्यायची आणि आपण जायचं आहे. तर 2 षटकानंतर आपण जाऊ शकता मैदानाकडे. अशा प्रकारे धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकला. एकूण धावा आल्या त्या 19. प्रति षटक जर आपण पाहिलं तर 9.50च्या सरासरी धावा धावफलकावर आल्या. काल आपण पाहिलं का सुपर 8 मधला माक्रस शेवटचा सामना होता जो खेळला गेला होता. या ठिकाणी भादवड विरुद्ध गणेश इलेव्हन माहुल कोळेवाड संघ. प्रथम खेळ असताना भादवड भिवंडी संघाने तब्बल 40 धावा जमवल्या होत्या. 21 धावांचं लक्ष होतं.
पहिल्या चेंडूवरच पहिला फलंदाज कोळीवाडा माऊल कोळीवाडा संघाने गमावला होता, पण त्यानंतर त्या षटकामध्ये तब्बल 28 धावांची खेळ केली होती आणि हा सामना आपण पहिल्या 2 षटकात जिंकला होता. एक जबरदस्त गणेश येऊन माऊल कोळीवाडा संघाने हा सामना जिंकला होता. बरेच संघाचा विचार आपण केला तर त्याने आकाश तारेकरच्या एक जबरदस्त संघाला पराभूत केलं होतं आणि आपलं आव्हान कायम ठेवलं होतं. आज आपण पाहत 8 संघ स्पर्धेमध्ये पाहत आहे. या 8 संघातून कोणते संघ येतील या दरम्यान नवीन गोलंदाज आपण पाहू शकता. यावेळी रणजित ठाकूर वेलपाडा 11 बेलपाडा संघाचा गोलंदाज पाहू शकता. तिसरं षटक वैयक्तिक आपण पाहतो तर पहिले षटक घेऊन येतोय आणि समोर बामडोंगरे यांकडून तर सामना करतो फलंदाज प्रफुल्ल करत. आतापर्यंत नाबाद 19 धावांची भागीदारी या दोन्ही फलंदाजामध्ये प्रफुल्ल करत आणि बारक्या मात्रे. हा चेंडू सरळ बॅटने खेळून गेला, ड्राईव्ह केला चेंडूला लॉंग ऑफच्या दिशेने. लॉंग ऑन मध्ये मात्र 36 चेंडूवर येतोय आणि तोपर्यंत 1 धावेचे योगदान. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे खेळपट्टी अतिशय सुरेख आहे, सुंदर असं मैदानामुळे होत आहे आणि या स्पर्धेचा संपूर्ण सीमारेषा जर पाहिले तर सफेद रंगाच्या पडद्याने हा संपूर्ण अच्छा रंगवली ही खेळपट्टी आपण या पाहू शकता सीमारेषा. मात्र या सीमारेषेला आपण कोणी स्पर्श करू नका, कारण ही हिंदी चित्रपटातील नायिका किंवा मराठी चित्रपटातील नायिका नाही आहे. तिला स्पर्श करू नका कारण ही आमची ओळख आहे त्या स्पर्धेची. तर मैदानाकडे जाऊया. पुन्हा एकदा डावखुरा पद्धत खेळण्यासाठी सध्या बारक्या मात्रे तयार. गोलंदाज यावी रणजित ठाकूर. हा चेंडू ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न होता, बॅट चेंडूचा संपर्क केला, उरलेलं काम यशस्वी पूर्ण करतं. मात्र चेंडू 1 धावेचं योगदान मिळते आणि 1 धावेच्या मदतीने मंगेश स्पोर्ट्स कोपर संघ जाऊन पोहोचतोय 21 या धावसंख्येवर. 21 हा आकडा शुभ असं मानलं जातं. या ठिकाणी 21 धावसंख्येवर येतोय मंगेश स्पोर्ट्स कोपर संघ. बिनबाद पुढचा चेंडू पुन्हा एकदा तोच प्रयत्न, मात्र बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क येतात, उरलेलं काम यशस्वी पूर्ण करतोय. निदाव चेंडू सांगता पाहिजे. आज आमचे पंच आले देवीजी चाळके सर कल्याण आणि नितीन जिवाणी सर नेरूळ, जे या संपूर्ण रायगड विभागामध्ये अतिशय चांगलं पंचांची कामगिरी करत असताना आपल्याला पाहू शकता. पुढचा चेंडू निश्चित बॅटच्या पद्धतीने चेंडूला आपण पाहिलं तर पॉईंट क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. शेतीशी चेंडू येतोय तोपर्यंत 1 धावेचं योगदान मिळते ते गावकऱ्या पद्धत बारक्याला. बारक्याची वैयक्तिक धावसंख्या 1 वाढते, एकूण धावसंख्या 12, ज्यामध्ये 2 चौकांचा समावेश. तर आता मध्ये खेळ फलंदाज प्रफुल्ल करत वैयक्तिक आपण पाहिला तर 8 या धावसंख्येवर. उजव्या हाताने फलंदाज आणि डाव्या हाताने फलंदाज जेव्हा मैदानात असतो तर तारेवरची कसरत संघ नायकाला करते शेत शिंगण्याला. ही निश्चितच आपण पहिला बेलपाडा संघाचा संघ नायक ही तारेवरची कसरत करत असताना एंड बदलतो फलंदाज राईट राऊंड दे विकेट. यावेळीचा चेंडू बॅटच्या पुढे गेला, लॉंग ऑनच्या दिशेने शेतीशी सुरेख क्षेत्रशेट गेलाय, कारण या 4 धावा सहजगती मिळवू शकल्या असत्या. मात्र 1 धावेचं योगदान मिळते ते फलंदाजाला आणि 1 धावेने प्रफुल्ल करत याची धावसंख्येत 1 ने वाढवते. त्याची वैयक्तिक धावसंख्या 9, संघाची धावसंख्या 1 ने जाऊन पोहोचते 23 च्या घरामध्ये. बिनबाद 23. अतिशय सुरेख अशी पहिल्या विकेटसाठी नाबाद भागीदारी आपण पाहू शकता या 2 खेळांमध्ये. गोलंदाज एंड बदलतोय, छोट्या रफरी गोलंदाजी करतोय गोलंदाज रणजित ठाकूर. यावी राईट आर्म राऊंड द विकेट म्हणजे पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. डावखुरा फलंदाज तयार बारक्या. हा चेंडू उजव्या दिशेच्या काहीसा पाहूया बाहेर पंच आपल्या हात जमिनी समांतर करतात, दर्शवतात हा चेंडू खराब आहे. आणि या षटकाचा आपण विचार करता आतापर्यंत त्यांनी 2 चेंडू हे स्वरी फेकले ते रणजित ठाकूर यांनी. 1 धाव मिळवताना संघाची धावसंख्या 24. पुढचा चेंडू आपण चेंडू तो ऑनसाईडला फिरण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील. मात्र या ठिकाणी दोन्ही पंच आपण पाहतात अतिशय सुरेख कामगिरी करत यावी. हे अपील मात्र फेटाळले, फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये. तिसरी षटक मार्ग असते उशिरा प्रेक्षकांच्या मॅचसाठी. हा पहिला सामना दुसरा बेलपाडा 11 बेलपाडा आणि मंगेश स्पोर्ट्स कोपर या 2 संघामध्ये. बेलपाडा 11 बेलपाडा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले आणि मंगेश स्पोर्ट्स कोपर संघाला प्रथम पद्धती आमंत्रित केले. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा सरळ ड्राईव्ह केला चेंडूला आपण पाहू शकता. लॉंग ऑफच्या सीमारेषेवर क्षेत्ररक्षण होत आहे आणि यावर 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. कोपर संघ जाऊन पोहोचते यावी 25 या धावसंख्येवर आणि त्याचबरोबर 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होत आहे. रणजित ठाकूर याच्या गोलीचा प्रत्येक जर आपण पाहिलं तर आमचे गुणरेखक सांगतात की त्याने तब्बल चांगलं षटक भेटलं, 6 धावा दिल्या आणि 1 फलंदाज या ठिकाणी कोणतीच सफलता त्याला मिळाली नाही आहे. 25 धावा प्रति षटका जर आपण विचार केला तर प्रति षटक या ठिकाणी 8.33च्या सरासरी धावा आल्या त्या धावफलकावर. येणारी 2 षटकं बाकी आहेत आणि या 2 षटकामध्ये क्रिकेटचं कुरुक्षेत्र बॅट चेंडूचं युद्ध. या युद्धामध्ये काय घडणार काय बिघडणार ऐकणार आहोत. सर्वप्रथम आपण आजच्या या दुसऱ्या रात्रीमध्ये रसायनीचे जबरदस्त मराठी समर्थक ॲडव्होकेट अभिषेक पाटील यांना. ओ टू अभिषेक पाटील. धन्यवाद काका मात्रे. 3 षटकांचा खेळ संपला आणि धावफलकावर धावा आहे त्या 25 धावा. जीवदानी स्पोर्ट्स क्लब, किंजल स्पोर्ट्स क्लब, आदित्य एंटरप्राइजेस उल्वेनोड यांच्या वतीने आयोजित केलेली अतिशय भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा आपण बघतोय. व्यासपीठावरती
पत्रकार आदरणीय माधवराव पाटील साहेब उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं ज्यांनी बामणडोंगरी गावाचं नाव त्या पूर्ण देशामध्ये नेऊन पोहोचवलं पत्रकारितेच्या रूपातनं, असे माधवराव पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे. तमाम मान्यवरांचं आम्ही या ठिकाणी स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत करतो. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 25 धावा धावफलकावरती लागतात. बेलपाडा 11 बेलपाडा विरुद्ध मंगेश स्पोर्ट्स कोपर या 2 संघादरम्यान सुरू असलेली ही लढत आहे. बेलपाडा संघाला टॉस जिंकला, निर्णय घेतला पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा आणि आमंत्रित केलं बेलपाडा संघानं कोपर संघाला फलंदाजी करण्यासाठी. गोलंदाज तयार. हा पहिला चेंडू आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू होतोय लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मध्ये. क्षेत्ररक्षण जोपर्यंत येणार चेंडू उचलणार तोपर्यंत मात्र फलंदाज बाद होण्याची शक्यता आणि पहिला हादरा मिळालाय तो बेलपाडा संघाकडून मंगेश स्पोर्ट्स कोपर संघाला. त्या ठिकाणी आयोजकांचं गाणं ते आपण बघतोच आणि या ठिकाणी सुद्धा अतिशय चांगलं असं गीत आपण बघितलं असेल आणि कालच्या रात्रीमध्ये सुद्धा या गीतानं या सामन्यांची सुरुवात झाली. आजही चांगली चांगली गीतं आयोजकांच्या माध्यमातून आयोजकांनी जी मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीच्या फलित म्हणून ही गीतं वाजवत जातात. त्यांना आपण धन्यवाद देऊया. एकूण धावा झाल्या त्या 26. पहिला झटका मिळालाय तो मंगेश स्पोर्ट्स कोपर संघाला. पहिला फलंदाज बाद झाला. यानंतर मला वाटतंय जीवदानी बामणडोंगरे विरुद्ध रॉयल 11 गव्हाण या दोन्ही संघादरम्यान सामना होईल. आपण दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती करूया की टॉस करण्यासाठी यावं, पण स्केअरलेग पंचांच्या डोक्यावरनं मारलेला हा जबरदस्त षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. आम्ही कालही डीजे अपलोडरचं आपल्या ठिकाणी अभिनंदन केलं. आजही आम्ही त्यांचं अभिनंदन करायला विसरणार नाही आहोत, कारण चांगलं डीजेचं अपलोडिंग, चांगली गीतं आणि टायमिंगची गीतं लावण्यामध्ये ते अगदी मातबगार आहेत. कारण काल विकेट अशा मिळाल्या, दांडीगुळ झाल्यानंतर कुठलं गाणं लावलं पाहिजे अशी चांगली चांगली गीतं त्यांनी कालही लावली. आजही त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे. पण इथे मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय. खराब क्षेत्रफळ बघायला मिळतंय. यावेळेस बेलपाडा संघाचं 4 धावा या चेंडूवरती मिळत. त्या आल्या आल्या प्रत्येकाला 2 चेंडूवरती 10 धावा केल्या आणि आता त्याला रौद्र धारण केलं मित्र म्हणून काका मात्रे. त्यांना आता ओळखलं की या 4थ्या षटकामध्ये आक्रमण करण्याची गरज आहे आणि या 4 धावांच्या बरोबरीनं एकूण धावा झाल्यात त्या 36 धावा. 36 धावा. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी बेलपाडा 11 बेलपाडा विरुद्ध मंगेश स्पोर्ट्स कोपर या 2 संघादरम्यान सुरू असलेला आजच्या रात्रीचा पहिला सामना. गोलंदाज तयार. स्लोवर डिलिव्हरी होती. 5वा चेंडू, पण या चेंडूचा भरपूर समाचार घेतला. चेंडूला ओळखलं की चेंडू कशा रीतीने येतोय. बॅकफुटला येऊन सरळ चेंडू तटावला. तो लॉंग ऑफच्या दिशेनं खराब क्षेत्ररक्षण बेलपाडा संघाचं होतंय. काका मात्र प्रेक्षक विचार करतात की पहिल्या 3 षटकामध्ये अतिशय चांगली कामगिरी करणारा हा बेलपाडा संघ त्याला झालं तरी काय. या पहिल्या 3 चेंडूवरती 4थ्या षटकाच्या धावा दिल्या त्या 13 अशी बिकट अवस्था या 3 चेंडूवरती निर्माण झाली आहे. निश्चित याचं कारणही होतं, कारण फलंदाज आपण पहिला डावकर फलंदाज बारक्या मात्रे आणि प्रफुल्ल घरत ही जोडी या ठिकाणी जमली होती. जमलेली जोडी फुटल्यानंतर जे चित्र आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येक स्पर्धामध्ये ते चित्र आपल्याला या ठिकाणी नक्कीच काका मात्र जमलेली जोडी कधी कधी फुटल्यानंतर कर्दळकार ठरते, पण इथे जमलेली जोडी फुटल्यानंतर लाभदायक ठरते असं मी म्हणेन मंगेश स्पोर्ट्स कोपर संघासाठी. चेंडूचा टप्पापर्यंत चेंडू बाहेर निघाला. वाईट चेंडूच्या मदतीने एक धाव मिळते. 40 धावा धाव फलकावरती आतापर्यंत लागल्या त्या मंगेश स्पोर्ट्स कोपर संघाच्या. 40 धावा लागल्यात. गोलंदाज तयार आहे महेश घरात. महेश घराचा स्लोवर पद्धतीचा चेंडू, धोका होण्याची शक्यता. फलंदाज बाद होतोय. प्रफुल्ल घरात सलामीची जोडी आता तंबूत परतते. बारक्या मात्रे आणि प्रफुल्ल घरात. धावा 40 असतात. धन्यवाद डीजे मास्टर. जीवदानी स्पोर्ट्स क्लब आणि किंजल स्पोर्ट्स क्लब, आदित्य इंटर
पाहिजे सुलभे नोड यांच्या वतीने आयोजित केलेली अतिशय चांगली स्पर्धा आहे. याचं सगळं श्रेय त्यांच्या सगळ्या आयोजकांना जात आहे. तेजस म्हात्रे यांनाही आपण अभिनंदन केलं पाहिजे. त्यांनी बरीच मेहनत घेतलेली आहे या स्पर्धेसाठी आणि ज्यांनी सहकार्य केलंय त्या सगळ्यांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे. एवढं चांगलं मैदान या ठिकाणी आपण बघतोय. चारही बाजूला अगदी जाळी लावण्यात आली लोखंडाची, कारण कुठलाही प्रेक्षक आतमध्ये नाही आला पाहिजे. पण इथे मात्र दुसऱ्या चेंडूवरती दुसरा फलंदाज बाद झाला. प्रतीक पाटील बाद झाला 13 धावांवरती. 40 धावा असताना अवस्था निर्माण झाली आहे ती 3-5-40. मात्र या ठिकाणी आम्हाला माहिती मिळते की अंडरआर्म क्रिकेट ज्यासाठी अगदी मर्यादित विकेट जरी असली, थोडस जरी मैदान असलं तरी त्या मैदानावरती आपण खेळू शकतो. अशा मैदाना म्हणजे अशी सुद्धा अवस्था या विकेटची नव्हती, अशी अवस्था या मैदानाची नव्हती. पण डागडुजी करून अतिशय चांगलं असं सुसज्ज मैदान या ठिकाणी बनवलंय. ज्यांनी खऱ्या अर्थानं आर्थिक असेल, मेहनतीच्या रूपाने असेल, ज्या रूपाने मेहनत घेतलेली आहे त्या सगळ्यांना आपण धन्यवाद दिले पाहिजे. 40 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 महत्वाचे विकेट आता गमावलेत. प्रफुल्ल घरात बाद झाला, बारक्या मात्राने आपली विकेट गमावली. तर त्याच्यानंतर बाद झाला प्रतीक पाटील. पण नवखी जोडी गिरीश पाटील आणि गणेश कोळी या डेथ ओव्हर मध्ये, या हाणामारीच्या खडकामध्ये कशी कामगिरी करणार हे बघणं फार महत्वाचं आहे. यानंतरचा सामना जीवदानी मामा डोंगरी विरुद्ध रॉयल गव्हाण या दोन संघामध्ये दोन्ही संघाने नाणेफेकीकडे संपर्क साधायचा आहे. नक्कीच आपण दोन्ही संघांना विनंती करूया की आपण टॉस करण्यासाठी लागलीच यावं. जीवदानी संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित असणारच आहे. पण गव्हाण रॉयल कळंबोली नसून रॉयल गव्हाण आहे. रॉयल याचा अर्थ श्रीमंत, पण तो क्रिकेटच्या माध्यमातून श्रीमंती खेळ दाखवणार का हे बघणं फार गरजेचं आहे. आपण त्या संघनायकाला विनंती करूया की आपण टॉस करण्यासाठी लागलीच यावं. आणि नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार आदरणीय माधवराव पाटील साहेब. मी नेहमी म्हणतो, ज्यांनी या बामणडोंगरी सारख्या गावाचं नाव, आता उल्वेनोड आलाय त्यामुळे या बामणडोंगरी गावाचं नाव मोठं झालंय स्वाभाविक, पण पत्रकारितेच्या माध्यमातून ज्यांनी आपल्या गावाचं नाव पुढे नेलं असे ज्येष्ठ पत्रकार आदरणीय माधवराव पाटील साहेब, त्यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल करावा. धावफलकावरती धावा लागल्या त्या 40 धावा. अतिशय चांगली स्थिती निर्माण झाली होती पहिल्या 4 षटकांचा विचार केला तर. पण त्यानंतर मात्र रोहित गोलंदाजीसाठी आला. रोहितनं पहिला चेंडू टाकला निर्धाव. हा चेंडू आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न, गणीमध्ये चेंडू जातोय. 1 धाव या चेंडूवरती घेण्याचा प्रयत्न फलंदाजांचा सफल ठरला आणि या एका धावेच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या होती 41 धावा. रॉयल गव्हाण संघाचे कर्णधार रॉयल गव्हाण आलेत का? आलेत. आणि जीवदानी संघाचे संघनायक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांना विनंती करूया नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यावं. जीवदानीचे कॅप्टन कल्पेश ठाकूर यावर्षी बोहल्यावरती चढणार, पण इथे मात्र चेंडू सरळ गेला स्क्रीनवरती आणि या 6 धावांच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या होती 47 धावा. मॅन्डेटरी स्लॉग ओव्हरचं हे षटक आहे आणि या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी बघायला मिळते. गव्हाण संघाने टॉस जिंकलाय. गव्हाण संघाला आपण विनंती करूया जो काही निर्णय असेल तो आपण लगेच कळवायचा. हा सामना संपण्याच्या अगोदर पण चेंडू मात्र पुन्हा एकदा लॉंग ऑफ सीमा रेषेच्या जवळ आणि फलंदाज बाद होतोय. जबरदस्त झेल बघायला मिळाला काका मात्रे, जसा न्यूझीलंड संघाच्या अँडरसननं झेल पकडला होता. आपण बघितलं असेल शाहिद आफ्रिदीचा 9 चेंडू
त्यांचं स्वागत केलं जात आहे ते नंदू ठाकूर साहेब शिवसेना शाखा प्रमुख बामण डोंगरी यांच्या शुभ हस्ते शाल सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन शाल पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचं स्वागत करत आहात। नंदूजी ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते माधवरावजी पाटील साहेबांचं स्वागत केलं गेलं। त्यानंतर पुढचं स्वागत आपण करणार आहोत सन्माननीय श्री संतोषजी म्हात्रे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो पुन्हा एकदा नंदूजी ठाकूर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान देऊन आपण संतोषजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आपण स्वागत करायचं आहे। आपला मूल्यवेल देऊन आपण या ठिकाणी आलात निश्चित आम्ही आपला आभार व्यक्त करतोय। त्यानंतर पुढचे सत्कार मूर्ती आहेत सन्माननीय राजेशजी नागवत साहेब यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत। काही क्षणातच राजेशजी नागवत साहेबांचं देखील आपण स्वागत करत आहोत ज्यांनी या ठिकाणी उपस्थित आहे आणि स्वागत करण्यासाठी आमंत्रित करतोय। पुन्हा एकदा सन्माननीय नंदूजी ठाकूर साहेब शिवसेना शाखा प्रमुख बामण डोंगरी यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं देखील स्वागत करावं। शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन आपण या स्पर्धेची आठवण म्हणून त्यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत करत आहात। त्यानंतरचं स्वागत आहे अर्थातच महेशजी पाटील साहेब यांचं स्वागत केलं जाते। नंदूजी ठाकूर साहेबांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण महेशजी पाटील साहेबांचं देखील आपण स्वागत करायचं आहे। साक्षात बेलपाड्याचे सर्वांचे अप्पा म्हणून यांचा संबोधला जातं त्यांचं देखील स्वागत केलं जात आहे शाल पुष्पगुच्छ सन्मानचे देऊन। त्यानंतर स्वागत करूया सन्माननीय सुरेशजी घरत साहेबांचं या ठिकाणी उपस्थित आमचे सन्माननीय सुरेशजी घरत साहेब यांचं देखील नंदूजी ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण स्वागत करत बामण डोंगरी शिवसेना प्रमुख शाखा प्रमुख यांच्या शुभ हस्ते शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान आपण त्यांचं देखील स्वागत करत आहात। त्यानंतर आपण वळणार आहोत पुढचे स्वागत मूर्ती आहेत सन्माननीय शंकरजी म्हात्रे साहेब यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत। त्यानंतर सुरेशजी घरत साहेब यांचं आपण स्वागत करत आहोत। नंदूजी ठाकूर साहेब आपण विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते सुरेशजी घरत साहेबांचं देखील आपण स्वागत करावं। शाल पुष्पगुच्छ सन्मान आपण त्यांचं देखील स्वागत करत आहात। आलेल्या प्रत्येक मावण्यांचं हिंदू संस्कृतीप्रमाणे अतिथी देवो हो या माध्यमातून आपण स्वागत करत आहोत। त्यानंतर सन्माननीय दत्ताजी पाटील साहेब यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत। दत्ताजी पाटील साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जाते। शाल पुष्पगुच्छ सन्मान देऊन नंदूजी ठाकूर साहेबांना विनंती की आपण त्यांचं देखील स्वागत करावं। आणि त्याचबरोबर आमच्या अतिथी कक्षामध्ये आणखी काही मान्यवर आहेत त्यांचं देखील आम्ही शब्दसमूहाने या ठिकाणी स्वागत करत आहोत कारण येणारे पाहुणे आणि संपूर्ण समालोचन या स्पर्धेचा आपण विचार करता पाहुण्याचं स्वागत सन्माननीय बामण डोंगरीचे परशुरामजी म्हात्रे साहेब यांचं देखील आपण स्वागत करावं ही आपल्याला नम्र विनंती। त्यानंतर सन्माननीय विजयजी पाटील साहेब यांचं देखील आपण स्वागत करावं। शाल पुष्पगुच्छ सत्काराच्या स्वरूपात मला तर सन्मानचे देऊन आपण त्यांचं देखील स्वागत करूया। तर सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आपण हार्दिक स्वागत करूया आणि वळूया आपण मैदानाकडे। सामन्याला सुरुवात होते। सामना जर आपण या ठिकाणी पाहिला तर या ठिकाणी 49 धावांचं लक्ष्य आहे। प्रति षटक 9.80 धावांची गरज आहे आणि पहिले षटक घेऊन गोलंदाजी येत आहे तो मंगेश स्पोर्ट्स कोपर संघाचा गोलंदाज आतिश पाटील आणि समोर जो फलंदाज गोवर्धन म्हात्रे आणि विलास पाटील। पहिला चेंडू या षटकातला पहिला चेंडू बॅककडे गेला चेंडूला भिरकावून दिलाय लमान सेवरच्या प्रकारे शानदार खणखणी षटकार सारासाठी षटकाराच्या मदतीने धावांचं खातं उघडणारा फलंदाज चौथा फलंदाज या स्पर्धेत आपण पाहू शकतो। फलंदाज गोवर्धन म्हात्रे 6 धावांनी वर या गोलंदाज 9.80 धावांची गरज आहे। आतिश पाटील प्रति षटक 50 डावीकडे उजव्या हाताने या चारवेळी हा चेंडू फ्रंट फुटचा चेंडू ड्राईव्ह केला चेंडू आता निश्चितच वाढीश लॉंगर क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्रक्षण पाहू शकता। मात्र ओव्हरथ्रो बॅकअप मात्र चांगला होता आणि या दरम्यान मात्र 2 धावा मिळतात संघाला। 2 धावांच्या मदतीने फलंदाज आपण पहिला गोवर्धन म्हात्रे याची वैयक्तिक धावसंख्या 8 संघाची धावसंख्या जो धाव पोहोचते ती 8च्या घरामध्ये। बेलपाडा 11 बेलपाडा संघाला 49 धावांची गरज आहे 5 षटकामध्ये प्रति षटक 9.80च्या सरासरी आणि आता जर आपण पाहिलं तर एकूण आतापर्यंत 2 चेंडू फेकले 8 धावा या षटकामध्ये।
पुढचा चेंडू निश्चितच आडव्या बॅटने खेळून काढला जेव्हा गेला वाईट इस्लामा क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण आणि एका धावेचं योगदान मिळते. एका धावेने धावसंख्येत बदल 9 धावा येतात त्या गोवर्धन मात्रेच्या संघाच्या धावसंख्या बेलपाडा संघाच्या धावसंख्या देखील येतात त्या 9 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. यानंतर फलंदाजी सज्ज असेल विलास पाटील. आपल्या संघ सागरच्या जी धावांची गती कायम ठेवली पाहूया या ठिकाणी पूर्ण करणार का. दरम्यान निश्चितच यावेळी आपण पाहिला लॉंग ऑफच्या दिशेने चेंडूला खेळून काढले. क्षेत्ररक्षक येतोय जस्टेच्या हातामध्ये चेंडू फेकतोय तोपर्यंत एक धाव मिळते आणि डबल अंकामध्ये जाऊन पोहोचतोय. तो बेलपाडा संघ 10च्या धावसंख्येवर. आता जर आपण पाहिलं तर 4 चेंडूमध्ये 10 धावा आल्या म्हणजे प्रति षटक 9.80 धावांची गरज होती. ती गरज या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये पूर्ण केली. ती बेलपाडा संघाने खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना. क्षेत्राची व्यूहरचना जर आपण पाहिले तर शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट गली शॉर्ट पॉईंट शॉर्ट कव्हर एक लॉंग ऑफ व्यूहरचना ऑफसाईडला ऑनसाईडला शॉर्ट फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग एक क्षेत्ररक्षक आपण पाहता डीप वाईडिश लॉंग ऑन आणि एक मिड ऑन. या दरम्यान पुढचा चेंडू एक वेगळी ऍक्शन करून आपण चेंडूला निश्चित भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक चेंडू येते वाईडिश लॉंग ऑनला आणि हा पहिली सफलता फलंदाज आपण बाद होतोय. फलंदाज गोवर्धन मात्रे. फलंदाज गोवर्धन मात्रे ज्यांनी सुरुवातीपासून अटॅकिंग मोड आपण पाहिला फटकेबाजी हे निश्चित त्यांनी धोरण स्वीकारलं होतं. पण त्यांचा हा प्रयत्न या ठिकाणी जर आपण पाहिला तर गोलंदाजाने हाणून पाडला आणि तब्बल त्यांनी एकूण आपण पाहिला तर 4 चेंडूमध्ये 1 षटकाच्या मध्ये तब्बल 9 धावांचं योगदान देऊन तो फलंदाज मैदानातून परतला आणि नवीन फलंदाज मध्ये येतोय यावेळी प्रशांत म्हात्रे. धावसंख्या धावप्रकार आली ती 10. अजून या षटकातला आपण जर पाहिलं तर 1 चेंडू बाकी गोलंदाज यावी. आता चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू बनवता मिडॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्राच्या हातामध्ये विसावतोय आणि अशा प्रकारे बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद होतोय आणि चांगली सफलता मिळते आतिश पाटील याला. षटक जरी त्यांचं महाग झालं असलं 10 धावा जरी दिल्या असल्या तरी त्यांनी मात्र सलामीचे 2 फलंदाज या ठिकाणी मैदान परतले. 2 गडी बाद एकूण धावसंख्या 10. प्रतीक पाटील आपण पाहतोय मोरावे कडून बोलायसाठी येतोय. या स्पर्धेमध्ये मोरावे एंड आणि बामणडोंगरी असे एंड दोन्ही आपण पाहू शकता. या दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण पाहू शकता. या मैदानाकडे गोलंदाज तयार प्रतीक पाटील. पंचा डावीकडून उजव्या हाताने चेंडू केला. सरळ बॅटने खेळून गेला. चेंडू आपण पाहता निश्चितच कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू येतोय पॉईंटवरून तोपर्यंत एका धावेचं योगदान मिळते फलंदाजाला आणि या एका धावेने रोहित कडू यांनी आपलं खातं उघडलं. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. बेलपाडा संघ जाऊन पोहोचतोय यावेळी 1-2 गडी बाद 11 धावसंख्येवर. सामना करेल फलंदाज या ठिकाणी प्रशांत म्हात्रे. प्रशांत म्हात्रेसाठी क्षेत्राची व्यूहरचना आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट गली शॉर्ट कव्हर आपण पाहताय शॉर्ट वाईडिश मिड आणि एक लॉंग ऑफ व्यूहरचना ऑफसाईडला ऑनसाईडला शॉर्ट फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग एक यावेळी डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन व्यूहरचना असताना या स्पर्धेचा आपण पाहिलं दोन्ही बाजूला काळ्या रंगाची स्क्रीन पाहतात जेणेकरून फलंदाजांना कोणत्या प्रकारचा त्रास होत नाही. अतिशय सुरेख कोणतेही कालबोट लागणार ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहू शकता.
दरम्यानचा चेंडू फुल टॉस लोअर फुल चेंडू बॅटच्या पट्ट्याने चेंडूला मिडविकेटच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. एका धावेसाठी एक धाव मिळाली संघाला आणि एका धावेच्या मदतीने फलंदाज आपण पाहिला तर प्रशांत म्हात्रे याने आपलं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या 1 वाढते. एकूण धावसंख्या 2 गडी 12 धावा. 49 धावांचं लक्ष्य 12 धावा धावपलकार म्हणजे अजूनही 37 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. फलंदाज रोहित कडू तयार. गोलंदाज प्रतीक पाटील पंचा डावीकडे उजव्या हाताने चेंडू सरळ बॅटने खेळून ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्ह आपण म्हणू शकतो लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू येतोय, चेंडू पकडतोय, गोलंदाज हातामध्ये चेंडू विचारतोय. तो पण एक धाव मिळते. आणि या दुसऱ्या षटकात जर आपण विचार केला ॲडव्होकेट अभिषेक पाटील आपण पाहिलं तर निश्चित संयमी आणि संत गतीने फलंदाजी पाहायला मिळते ती बेलपाडा 11 बेलपाडा संघाची. रोहित कडू याच्या धावसंख्येत 2 1 ने बदल त्याची वैयक्तिक धावसंख्या 2. संघाची धावसंख्या 13 धावसंख्येवर 2 बाद 13. पुढचा चेंडू आणि यावेळी मात्र आपण पहिला चेंडूला भिरकावून दिलाय ज्याला लॉफ्टेड शॉट म्हटलं जातं. माझा 200 देशामधून चेंडू आपण पाहू शकता. 45 येतोय शांतताज चौकार. यावेळी लॉंगॉन समाजमध्ये 4 धावा. की त्यांनी माफी मागितली प्रेक्षकांची. त्यांनी सांगितलंय की हा षटकार साधवण्यासाठी कारण कोणत्याही क्रिकेट स्पर्धेमध्ये पंचांचा निर्णय महत्वाचा असतो. जोपर्यंत पंचांचा इशारा येत नाही तोपर्यंत आम्ही समालोचक तो इशारा निश्चित ग्राह्य धरू शकत नाहीये. त्यामुळे आम्हाला कल्पना होती हा षटकार होता पण पंच सांगते चौकार होता. त्यामुळे त्यांनी निर्णय बदलला. 6 धावा येतात आणि या 6 धावांच्या बदली प्रशांत म्हात्रे धावांची वैयक्तिक धावसंख्या 7. एकूण धावसंख्या 19. दरम्यानचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट चेंडूचा कोणताही संबंध नाही. आपण पाहिलं तर चेंडू निश्चितच गुडलेस पडून चेंडू फेकला होता. गोलंदाजांनी बॅट आणि चेंडूचा संपर्क उरलेला काम यशस्वी पूर्ण करतोय. निर्धारित गती सांगता होते. प्रतीक पाटील गोलंदाज थोडंसं मागडा शोधतो. आतापर्यंत 9 धावा दिल्या त्यांनी या षटकामध्ये. मोरावे कडून हायवे निश्चितच खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू आपण पाहिला तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फुटिंगच्या दिशेने गेला होता. फाईन लेगच्या क्षेत्रक्षक चेंडू येतोय त्यामुळे 22चा इशारा पंचांचा आणि एका धावेने संघाची धावसंख्या जर पोहोचते 20च्या घरामध्ये. त्याचबरोबर 2 षटकांचा खेळ संपला. प्रति षटक 10च्या सदस्याने 20 धावा धावपलकार आहेत. त्यामुळे आता मात्र 49 धावांचा पाठलाग करत असताना 20 धावा धावपलकार म्हणजे 29 धावांची गरज. प्रति षटक 18 चेंडूमध्ये 29 धावांची गरज आहे. तर 3 षटकं बाकी म्हणजे 9.67 धावांची गरज. ॲव्हरेज जर आपण ॲडव्होकेट अभिषेक पाटील बोलला तर निश्चितच सेम आहे जे 9.80 त्यानंतर 9.66 आलं होतं मागाशी 9.75. तर येणारे 3 षटकात हे क्रिकेटचं कुरुक्षेत्र जिथे बॅट खेळण्याचं युद्ध. या युद्धामध्ये काय घडणार काय बिघडणार ऐकूया. कोण जाणार दुसऱ्या ब्रेमध्ये त्याचं धावतं वर्णन आपण ऐकलं ते आमचे ॲडव्होकेट अभिषेक पाटील रसायनी यांना. ओटू अभिषेक पाटील. धन्यवाद. धन्यवाद. पण टाइम लावलाय ना आपण टायमर लावलेला आहे ना. हा ओके. याची नोंद घ्या. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने आणि फलंदाजी करणाऱ्या संघाने. येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे 29 धावांचे. 18 चेंडू 29 धावा आणि चेंडू यांच्यामध्ये जर एकंदर अंतर बघितलं तर 11चं अंतर आहे. 1-2 मोठ्या फटक्या सामन्यामध्ये फलंदाजी करणाऱ्या बेलपाडा संघाला विजयाच्या जवळ आणतील पण एखादी विकेट या सामन्यामध्ये हौसले बुलंद करून देईल मित्र म्हणेन कोपर संघाचे. कारण आतापर्यंत अजूनही कोणी जिंकलेलं नाही कोणी हारलेलं नाही. विजयावरती शिक्कामोर्तब करण्याची संधी दोन्ही संघांना अगदी समप्रमाणात आहे. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 29 धावांची गरज आहे. एक चांगला सामना सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकणारा सामना होणार का या षटकामध्ये सामन्याचा निकाल लागणार. येणाऱ्या 18 चेंडूवर 29 धावांची गरज आहे. आपण बघतो आता रेल्वे ट्रॅक एंडकडनं मारा काढण्यासाठी 3ऱ्या षटकासाठी येतोय विशाल घरात. विशाल घरात स्ट्रायकर एंडला उभा आहे. फलंदाज प्रशांत म्हात्रे आणि रोहित कडू ही जोडी मैदानावरती आहे. बेलपाडा संघाचे पहिला चेंडू घेऊन येतोय गोलंदाज. हा चेंडू बॅकफूट लावून बेट करून खेळून काढला. चेंडूला सरळ चेंडू लटवला लॉंग ऑफ सीमारेषेच्या आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये. 1 धाव या चेंडूवरती मिळते. एका धावेच्या बरोबरीने धाव फलकामध्ये वाढ होतीये. धावा होत आहेत त्या 21. अजूनही येणारे 17 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 28 धावांची. 17 चेंडू 28 धावा. तमाम प्रेक्षकांचं आम्ही या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. प्रेक्षकांची गर्दी काका मात्र आज कालच्यापेक्षा जास्त आहे. सुरुवातीच्या सामन्यापासून प्रेक्षकांची गर्दी आपल्याला बघायला मिळते आहे. गोलंदाज तयार. स्लोवर डिलिव्हरी अगदी खोलवर टप्पा टाकला चेंडू. फलंदाजाला चेंडू अतिशय स्लोवर केला होता. फलंदाजाला फसवण्याचा प्रयत्न. धावचीच्या रूपात विकेट मिळण्याची शक्यता आणि 3रा फलंदाज गमावतोय बेलपाडा संघ जिथे 17 चेंडू 28 धावा. येणारे 16 चेंडू आणि गरज आहे ती 27 धावांची.
चेंडू 27 धावांची गरज आपण बघतोय. सामना आता अगदी चांगल्या अवस्थेमध्ये आला. दोन्ही संघ एकमेकांच्या जवळचे संघ, दोन्ही संघांना एकमेकांच्या खेळा खानाखुणा माहिती आहेत. हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत एक चांगली झुंज देणार यात अजिबात शंका वाटत नाहीये. नवीन फलंदाज संदीप घरात मैदानावरती आला, पण बाद होणारा फलंदाज या ठिकाणी निवडून संदीप घरतला विशाल घरातनं परत पाठवलं, कारण त्याची विकेट घेतली आणि या सामन्यामध्ये कुठेतरी कलाटे बघायला मिळते. 16 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. 16 चेंडू 27 धावांची गरज. रेल्वे ट्रॅक एंडकडनं मारा करणारा विशाल, स्लोवर चेंडू होता, फसवा चेंडू पूर्णपणे या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न अंगणात आला रोहित कडूच्या. रोहितनं 3 धावा पूर्ण केल्या. धावफलकावरती धावा आहेत त्या आता 22 येणारे 15 चेंडू आणि गरज आहे 27 धावांची. नक्कीच काल जे सामने झाले 6 त्या 6ही सामने चेसिंग मध्ये टीम जिंकलेल्या, ज्या टीम्सनं चेसिंग केलेली आहे, धावा ज्या टीम्सनं चेस केलेल्या आहेत त्या टीम्स जिंकल्या. पण आज काय घडणार, आज त्याच्यापेक्षा उलट घडणार का हे बघणं फार गरजेचं आहे. हा चेंडू स्लोवर बॅकफुटला येऊन चेंडू तटावलाय. स्लिप मिडअपला एकच धाव मिळते. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकामध्ये वाढ होते. धावा होत आहेत 23. येणारे 14 चेंडू आणि गरज आहे ती 26 धावांची. 14 चेंडू 26 धावा. जबरदस्त सामना बघायला मिळतोय. 2 चेंडू या निर्णायक आहेत. या 2 चेंडूवरती किमान 6 धावा आल्या पाहिजेत. किमान 4 तरी धावा आल्या तर बेलपाडा संघाला या सामन्यामध्ये शेवटपर्यंत टक्कर देता येईल. पण या 2 चेंडूवरती जर एखादी विकेट पडली तर पुन्हा एकदा कोपर संघ या सामन्यामध्ये आपली हुकूमत कायमपर्यंत ठेवणार. शेवटचे 14 चेंडू आणि गरज आहे 26 धावांची. चांगला सामना. प्रेक्षक अगदी या सामन्याचा मनमुरादपणे आनंद घेतात. गोलंदाज तयार. विशालचा हा चेंडू हवेमध्ये, स्वतः विशाल चेंडूच्या खाली आणि फलंदाज बाद होतोय. 13 चेंडू 26 धावांची गरज आहे. चेंडू आणि धावांचं अंतर जर आपण बघितलं काका मात्र तर प्रत्येक चेंडूवरती 2 धावांची गरज आहे. ती जिंकण्यासाठी बेलपाडा 11 बेलपाडा संघाला. सुंदर या ठिकाणी आपण बघतोय गीत वाजवतात डीजे मास्टर. येणाऱ्या 12 एप्रिल रोजी एकविराची आपण उत्सव बघणार आहोत. निश्चितपणाने सगळ्या आगरी आणि कोळी लोकांचं दैवत. पण इथे मात्र 13 चेंडू 26 धावा. पूर्णपणे चपाडून मारला चेंडू. डिप्सकर एक सीमा रेषे पलीकडे. या षटकाराने चित्र बदलवलं काका मात्रे. मी म्हणालो होतो एखादा षटकार या सामन्यामध्ये कलांटी देणार बेलपाडा संघाला, पण विकेट कलांटी देईल ती कोपर संघाला. तसंच घडलंय. विकेट पडली, षटकार बघायला मिळाला. येणाऱ्या 12 चेंडू आणि गरज 20 धावांची. काका मात्र काय नक्कीच जर आपण पाहिलं तर संजीवनी षटकार, कारण गरज होती बुडकी नौका पैल नेण्यासाठी लावण्याची गरज होती. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं रोहित कडून मारलं संजीवनी षटकार या संघाला निश्चितच जीवदान देते. नक्कीच काका मात्र 12 चेंडू 20 धावा. काल सुद्धा भारतीय संघाला 12 चेंडू 20 धावांची गरज होती. 18 चेंडू 39 धावा करायच्या होत्या. जेम्स ब्लॉकनरच्या गोलंदाजीवरती 19 धावा कुठून काढल्या भारतीय संघाच्या. महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहलीनं आणि समीकरण बनलं 12 चेंडू 20 धावा. एकूण 20 चेंडूवर षटकामध्ये लगातार 3 चेंडूवरती 3 चौकार मारले विराट कोहलीनं आणि समीकरण बदलवून ठेवलं. शेवटच्या षटकामध्ये फक्त 4 धावांची गरज झाली. असा सामना होणार का? याच्या विपरीत या सामन्यामध्ये 20 धावा ज्या आहेत त्या 20 धावा सुद्धा कर्दनकाळ ठरतील का हे बघणे फार गरजेचं आहे. 12 चेंडू 20 धावांची गरज आहे. प्रतीक पाटील तयार. स्ट्रायकर एंडला उभा आहे तो फलंदाज संदीप प्रसाद पाटील आणि नॉन स्ट्रायकर एंडला संदीप रोहित कडू. रोहित कडू आणि प्रसाद पाटील ही जोडी मैदानावर. पहिला चेंडू स्लोवर पद्धतीचा फसवा चेंडू सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ संपला. जसे चेंडू निर्धाव होणार काका मात्रे बेलपाडा संघाला अडचणीत यावं लागणार, पण जसे चेंडू निर्धाव होणार हौसले बुलंद होणार या ठिकाणी कोपर संघाचे. अजूनही 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गरज आहे 20 धावांची. 11 चेंडू 20 धावा. स्लोवर डिलिव्हरी होती. टीम स्पिरिट दाखवायला पाहिजे विकेट किपरना. जर गोलंदाज एवढी चांगली कामगिरी करतोय काका मात्रे अशा वेळेस विकेट किपर नाही आपलं आपण देणं पाहिजे. आपलं या ठिकाणी मुळे सर्वस्व अर्पण केलं पाहिजे. शेवटचे 10 चेंडू शिल्लक
शिल्लक आहेत आणि गरज आहे 19 धावांची. 10 चेंडू 19 धावा. सगळ्या प्रेक्षकांची अगदी उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. उत्कंठावर्धक सामना आहे. सगळ्या प्रेक्षकांची मन जिंकणारा सामना आहे. शेवटचे 10 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे 19 धावांची. 10 चेंडू 19 धावा. लॉलीपॉप दिला जरी समोर असला तरी सुद्धा मारलेला षटकार या सामन्याचं चित्र बदलवतोय. हा मी म्हणेन चेंडू नसेल या सामन्याचं चित्र बदलवलंय. शेवटचे 9 चेंडू आणि गरज आहे 13 धावांची. डीजे ऑपरेटिंग काळुंद्राचे आमचे श्रीमेंट चांगली गीतं सादर करतात. येणाऱ्या 9 चेंडू शिल्लक आहेत. 13 धावांची गरज आहे. काका मात्र या 9 चेंडू मध्ये 13 धावा करायच्या आहेत. या धावा सुद्धा कठीण ठरू शकतात. जर 1-2 विकेट मिळवल्या, जर शेवटच्या खडकापर्यंत 9-10 धावा आल्या तर हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत येणार. पण या 3 चेंडूवरती निकाल आहे. या 3 चेंडूवरती काय घडणार हे पाहणं फार औत्सुक्याचं आहे. स्लोवर डिलिव्हरी 5वा चेंडू खराब क्षेत्ररक्षण आणि टिप्स करणे सीमा रेषे पलीकडे 1 बाउन्स चौकार. मी म्हणेन फलंदाजी करणारा बेलपाडा संघाच्या बाजूने फक्त 1.1 या ठिकाणी संधी आहे ती कोपर संघाला. कारण 8 धावा म्हणजे टेनिस क्रिकेट पण जास्त नाहीये. आजकालच्या फास्ट क्रिकेटमध्ये 10 पेक्षा धावा जरी जास्त असल्या तरी त्या मी म्हणेन घातक नसतात. पण गोलंदाजांनी जर चांगली कामगिरी केली तर हा सामना चांगला होणार. पहिले 1-2 विकेट पडले किरण पाटीलनं तर सामन्यात रंगत होणार. आपलं काम आहे काका मात्र. कारण आपण बघतो ना बैलांच्या शर्यती जशा बैल पाळण्यासाठी आपण त्यांना पाकड्या मारतो तसं आपलं काम आहे. सामना कोणी जिंको कोणी हारो, नवरा मरो की नवरी जेवण मिळायची कारण आहे. सामन्यात कोणी जिंको कोणी हारो, सामना शेवटच्या क्षणापर्यंत आला पाहिजे. शेवटच्या 6 चेंडू आणि गरज आहे 8 धावांची. 6 चेंडू 8 धावांची गरज आहे. कालचा सामना आपण बघितला. कालच्या सामन्यात स्फूर्ती जर घेतली असेल बेलपाडा संघानं तर हा सामना त्यांच्यासाठी सोपा आहे. पण चांगली गोलंदाजी जर का केली तर हा सामना कठीण सुद्धा होऊ शकणार. 6 चेंडू 8 धावा. गोलंदाज तयार किरण पाटील. रेल्वे ट्रॅक एंड कडनं पहिला चेंडू किरणचा शॉर्ट पिच चेंडू आणि या चेंडूनं सामन्याचा निकाल संपवला. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि फक्त औपचारिकता बाकी. 2 धावांची गरज आहे. धन्यवाद डीजे मास्टर. या ठिकाणी मराठी छावा संघटनेचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आदरणीय आप्पासाहेब डांगे साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांचं स्वागत करण्याची विनंती आदरणीय नामदेव ठाकूर यांना असेल की आपण आपल्या शुभ हस्ते मराठी छावा संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय आप्पासाहेब डांगे यांचं आपण स्वागत करावं. शेवटचे 5 चेंडू 2 धावांची गरज आहे. मुनाफ पटेल उतरणार का? मुनाफ पटेलनं जशी ऑस्ट्रेलिया विरोधात कामगिरी केली होती शेवटच्या 6 चेंडू मध्ये 2 धावा पाहिजे होत्या ऑस्ट्रेलियाला आणि तो सामना जिंकण्यासाठी टेस्ट जिंकण्यासाठी 2 धावा करायच्या होत्या ऑस्ट्रेलियाला. पण ती मॅच ड्रॉ करण्यासाठी भारतीय संघाला 2 धावा करून द्यायच्या होत्या. मुनाफ पटेलनं तशी कामगिरी केली होती टेस्ट मध्ये. अशी कामगिरी करेल का असं वाटलं होतं पण सामन्याचं चित्र बदललंय. शेवटचे 4 चेंडू 1 धावेची गरज आहे. लान्स फ्लुजर आणि ॲलन डोनाल्डची जोडी जशी 1 धाव करू शकते
चांगली नव्हती. आफ्रिकेच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या बरोबर 1999च्या वर्ल्ड कप मध्ये तशी एक धाव सुद्धा करून देणार की नाही हे बघणंही फार महत्वाचं आहे. गोलंदाज तयार. हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू आणि लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून मारलेला षटकार. या षटकाराने सामन्याचे चित्र बदलवलं. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आपण रॉयल गवान संघाला विनंती करूया की आपण आपलं क्षेत्रखंड लगेच लावा. रॉयल गवान